हॅलो फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आपला श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिना म्हणजे आपले सणासुदीचे दिवस आणि त्यातच आपले भरपूर उपवास पण असतात आणि या उपवासाच्या दिवशी आपण साबुदाण्याचे बरेच प्रकार केले जातात आणि त्यातलाच एक साबुदाण्याचा प्रकार म्हणजे साबुदाणा वडा। साबुदाणा वडा हा खायला चांगला लागतो, पण हा भरपूर तेलात तळलेला असतो आणि उपवासाच्या दिवशी असे भरपूर तेलात तळलेले पदार्थ आपल्याला नको वाटतात खायला। तर आज मी तुमच्यासोबत एक साबुदाणा वड्याची रेसिपी शेअर करणार आहे। मी साबुदाण्याचे वडे आप्पे पॅनमध्ये अगदी कमी तेलात बनवलेले आहेत आणि तीच रेसिपी आता सुरुवातीला साबुदाणा वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे मी 1 वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घातला होता। आता हा साबुदाणा भिजत घालताना मी फक्त साबुदाणा बुडेपर्यंतच पाणी घातलं होतं, म्हणजे आपला साबुदाणा छान भिजून मोकळा होतो आणि चिकट अजिबात होत नाही। आता हा साबुदाणा भिजून 2 वाटी झालेला आहे। आता या 2 वाटी साबुदाण्यासाठी मी इथे 1 वाटी उकडलेला बटाटा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी भाजलेला दाण्याचा कूट घेतलेला आहे। इथं मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे एक थोडंसं वाटण घेतलेलं आहे, म्हणजे थोडीशी हिरवी मिरची, थोडंसं जिरं आणि थोडेसे आल्याचे तुकडे मी इथे घेतलेले आहेत। यात थोडंसं मी मीठ घालून जरा मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घेणार आहे। इथे एक मी भांडं घेतलेलं आहे, त्यातच आपण आता हा भिजवलेला साबुदाणा घालून घेऊया, उकडलेला बटाटा आणि हे भाजलेल्या दाण्याचा कूट यातच घालून घेऊया। आता हे तिन्ही साहित्य आपण छान हाताने हे एकजीव करून घेऊया, म्हणजे आपले वडे बनवायला आपल्याला सोपे जाणार। हे छान आता व्यवस्थित आपण तिन्ही साहित्य एकजीव करून घेऊया। इथे आपले साबुदाणा, शेंगदाणे आणि बटाटा व्यवस्थित मिसळून झालेला आहे। आता यातच आपण मिक्सरमध्ये केलेली हिरवी मिरची, मीठ, आलं आणि जिऱ्याची वाटण घालून घेऊया। यात आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घेते। आता हे सर्व साहित्य हलक्या हाताने व्यवस्थित साबुदाण्याच्या या मिश्रणाला लावून घेऊया, कारण यात आपण आता हिरवी मिरची घातलेली आहे आणि त्यासाठी आपण हे हलक्या हाताने सर्व साहित्य लावून घेऊया, नाहीतर हाताची आग होईल। इथे आपलं साबुदाण्याच्या वड्याचे मिश्रण तयार आहे। आता आपण वडे बनवायला घेऊया। हे वडे बनवताना अगदी हलक्या हाताने वडे बनवून घ्या। असे हे हलक्या हाताने वडे बनवल्यावर वडे भाजताना छान आतून पोकळ होतात आणि वरून छान कुरकुरीत होतात आणि खायला पण छान लागतात। अगदी गच्च दाबून हा वडा बनवल्याने आतून वडा गच्च होतो आणि खाताना चिकट लागतो आणि अजिबात चांगला लागत नाही। इथे आपले सर्व वडे बनवून तयार आहेत। ह्या इतक्या साहित्यामध्ये आपले 11 ते 12 वडे बनवून तयार होतात। आता आपण पुढची प्रोसेस करूया। हे वडे भाजून घेण्यासाठी मी इथे अप्पे पॅन गॅसवर ठेवलेला आहे। आता हे अप्पे पॅन गरम झाल्यावर त्यातच आपण थोडं थोडं तेल घालून घेऊया। हे तेल गरम झाल्यावर आता यात आपण एक एक वडा ठेवून घेऊया आणि हे आता सर्व वडे घालून झाल्यावर त्यावर झाकण अजिबात घालू नका भाजताना, नाहीतर वडे आपले मऊ होतील। हे वडे भाजून घेताना गॅसची फ्लेम अजिबात हाय करू नका। गॅसची फ्लेम हाय केली तर वडे आपले लवकर लाल होणार आणि आतून छान भाजून होणार नाहीत। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवा आणि असे हे छान खरपूस वडे भाजून घ्या। हे वडे भाजताना असे फिरवून फिरवून सर्व बाजूने वडे व्यवस्थित भाजून घ्या, म्हणजे आपला वडा सर्व बाजूने छान खरपूस भाजला जातो आणि कुरकुरीत हे वडे आपले भाजून तयार होतात।
हे बघा, आपल्या वड्यांना एकसारखा रंग आलेला आहे. असे फिरवून भाजल्याने आपल्या वड्यांना एकसारखा रंग येतो आणि छान आपले वडे भाजून तयार होतात. तुम्हाला पाहिजे असल्यास त्यात थोडं थोडं तेल तुम्ही घालू शकता, नाहीतर असे सुद्धा हे वडे छान भाजून तयार होतात. आपले वडे इथे भाजून होत आलेले आहेत. आता मी हे वडे थोडेसे कुरकुरीत करून घेणार आहे, म्हणजे दह्याबरोबर खायला हे वडे छान लागतात, म्हणून मी इथे थोडेसे जास्त कुरकुरीत करून घेणार आहे. हे बघा, मी इथे वडे असे छान कुरकुरीत करून घेतलेले आहेत. हे बघा, मस्त झालेले आहेत आपले साबुदाणा वडे. उपवासाचे साबुदाणे वडे आपले बनवून तयार झालेले आहेत. आता हे अगदी कमी तेलात आपण कुरकुरीत वडे बनवून घेतलेले आहेत. हे बघा, छान आपले वडे झालेले आहेत इथे. आता मी एक वडा तुम्हाला तोडून दाखवते. हे वडे वरून कुरकुरीत आणि आतून हे बघा असे पोकळ आणि छान झालेले आहेत आपले वडे. हे दह्यासोबत तुम्ही सर्व करू शकता. दह्यासोबत हे वडे छान लागतात खायला. चला तर, आपले वडे बनवून तयार झालेले आहेत. खायला या साबुदाण्याचे कुरकुरीत वडे. तर हे साबुदाणा वडे खायला छान कुरकुरीत लागतात आणि अगदी कमी तेलात हे बनवून तयार होतात. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे साबुदाणे वडे. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.